केदार शिंदे मराठी चित्रपटसृष्टीतील वन ऑफ द फायनेस्ट दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाची सुरुवात अगबाई आरिजच्या नावाच्या ब्लॉकबस्टर चित्रपटापासून झाली आणि त्यानंतर केदार शिंदे भरत जाधव कॉम्बिनेशन लोकांना खूप आवडलं. या कॉम्बिनेशनने बकुळा नामदेव घोटाळे, जत्रा, गलगले निघाले, खो खो, श्रीमंत दामोदर पंत सारख्या क्लासिक मराठी चित्रपटांना प्रेक्षकापर्यंत पोहोचवलं. प्रेक्षकांनीही या चित्रपटांना भरभरून प्रेम दिलं. त्यानंतर 2014 ते 2022 या 9 वर्षाच्या काळामध्ये केदार शिंदे यांचे फक्त 2 चित्रपट प्रदर्शित झाले. 2015 मध्ये अगबाई आरिजच्या 2 आणि 2017 मध्ये रंगीला रायबा आणि या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. त्यानंतर 2023 मध्ये महाराष्ट्र शाहीर आणि बाई पण भारी देवा या 2 सुपरहिट चित्रपटांनी त्यांनी कमबॅक केला. हे दोन्ही चित्रपट खरंच खूप चांगले आहेत. तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघावे. केदार शिंदे दिग्दर्शित अग अग सूनबाई काय म्हणताय सासूबाई नावाचा चित्रपट झी5 या OTT ऍप वरती बघितला. निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहरे दोघी सासा सुना एक दुसऱ्याच्या कट्टर वैरी असतात. प्रार्थना नव्या पिढीची मॉडर्न मुलगी असते आणि निर्मिती जुन्या काळातील ट्रॅडिशनल बाई. दोघी नेहमी काही ना काही कारणावरून भांडत असतात कारण त्यांचे विचार एकदम विरुद्ध असतात. एके दिवशी एक अनधिकृत बॅनर त्या दोघींच्या नवऱ्यांवरती पडून त्या दोघांचा मृत्यू होतो आणि त्यांचं आयुष्य बदलून जातं. प्रार्थना त्या अनधिकृत हार्डिंगच्या मालकावर केस करते आणि त्यानंतर कळतं की प्रार्थना बेहरे प्रेग्नंट आहे. मग त्या बाळासाठी या दोघी एकत्र येऊन चांगलं वागायला लागतात. पण पुन्हा प्रार्थना बेहरेचं बाळही पडून जातं आणि त्या दोघींचं आयुष्य पुन्हा दुःखामध्ये जातं. पण त्या दोघी पुन्हा सावरतात आणि त्या अनधिकृत बॅनरच्या मालकाविरुद्ध केस लढतात. त्याच्या गुंडागर्दी विरुद्ध लढतात. 2 तास 23 मिनिटांचा चित्रपट आहे. यामध्ये पहिले 30 मिनिट आपल्याला एक हसतं खेळतं कुटुंब बघायला मिळतं. पण त्या दोघींच्या नवऱ्यांच्या मृत्यूनंतर चित्रपटामधील फ्रेशनेस पूर्णपणे निघून जातो. टिपिकल सासू सुनेची भांडणे आपल्याला फर्स्ट हाफ मध्ये तर बघायला मिळतातच, ज्यामध्ये तरुण प्रेक्षकांना सुनेचा पॉइंट ऑफ व्ह्यू योग्य वाटतो तर प्रौढ प्रेक्षकांना ऐकत नाही आई. सगळी सोसायटी तर तुझ्या इशाऱ्यावरच चालते. निर्मिती सावंतला हळदी कुंकू कार्यक्रमातून हाकलून दिल्यानंतर त्यांनी केलेला आक्रोश, त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या लग्नाचा व्हिडिओ बघणे, या गोष्टी त्यांची मानसिक चांगल्या मुली परिस्थिती दाखवल्या या सर्व त्याला. गोष्टी पण हा नग घेऊन आला. दाखवून बरीच मराठी याच गोष्टी चालू असतात. सततची भांडणे आणि निगेटिव्हिटी बघायला नकोशी वाटते. चित्रपटाचा शेवट मला थोडा विचित्र वाटला. त्या दोघीही विधवा असतात तरी मंगळसूत्र, टिकली व सर्व आभूषण परिधान करून विवाहित महिलांप्रमाणे वावरतात. तर ही गोष्ट थोडीशी वोक फालतुगिरी वाटली.